नमस्कार. मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज. In Mathematics 2 chapter first similarity. Now today we are studying about the similar triangles. Suppose this triangle is ABC and second triangle DEF. In these two triangles, if A, this angle is congruent to angle D, angle B is congruent to E, and angle C is congruent to angle F, and AB divided by DE corresponding sides, then BC upon EF and AC upon DF. Then this triangle ABC and DEF are similar triangles, and hence triangle ABC and triangle DEF are similar, which is expressed as triangle ABC, this sign similar to triangle DEF. असं लक्षात ठेवायचं आहे. ही 6 पैकी एक करस्पॉन्डन्स या ठिकाणी दिलेली आहे. जशा कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या आपण टेस्ट बघितल्या होत्या त्याच पद्धतीनं या ठिकाणी फर्स्ट ए मीन्स ए टेस्ट मीन्स अँगल टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. यासाठी आपल्याला ही टेस्ट बघायची आहे. ही टेस्ट आपल्याला सांगत आहे फॉर ए गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी आपण 2 ट्रायंगल घेतले. सपोज ABC इज वन ट्रायंगल and PQR is second triangle. Now in these two triangles, correspondence is ABC corresponds to PQR, and if this angle A corresponds to means congruent to P, angle B corresponds to Q, and angle C is congruent to angle R, then this triangle is similar to this triangle PQR. Then second, one B test, AA test means angle test for similarity of triangles. We know that for a given correspondence of vertices, when two angles of a triangle are congruent to two corresponding angles of another triangle, then a remaining angle of first triangle is congruent to the remaining angle of the second triangle. This is the AA test means म्हणजेच आपल्याला या तीनही अँगल कॉन्ग्रुएंट दाखवण्याची गरज नाही. कोणतेही 2 पेअर्स अँगलच्या आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकलो तरी मात्र AA टेस्ट नुसार ते दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर होतात. नेक्स्ट सेकंड टेस्ट SAS मीन्स साइड अँगल साइड टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. या ठिकाणी ही टेस्ट आहे बघा. For a given correspondence of vertices of two triangles, if 2 pairs of corresponding sides are in the same proportion and the angles between them are congruent, then the 2 triangles are similar. For example, this is first triangle KLM and second triangle RST. In these 2 triangles, now this angle L is congruent to angle S, which is given. Then ratio KL upon RS means 1 upon 1.5. On solving we get 2/3. And this side LM
डिवायडेड बाय ST याला जर सॉल्व्ह केलं तर 2/3 याचा आन्सर मिळेल. दोन्ही याची जे रेशो आहे ते 2/3 मिळणार. अँड हेन्स दीज टू ट्रँगल्स आर सिमिलर. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं ट्रँगल KLM सिमिलर टू ट्रँगल RST. अशाच प्रकारची थर्ड पण या ठिकाणी टेस्ट आहे SSS. मग या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ट्रँगलच्या 2 साईड आणि त्या 2 साईडनी तयार झालेला अँगल अशा प्रकारचं असेल तर SAS ही टेस्ट असंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर SSS टेस्ट मी साईड टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रँगल्स. यासाठी एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे PQR XYZ. तर या तीनही साईडचे जर रेशोज आपण जर इक्वल जर येत असेल म्हणजे या ठिकाणी साईड्स प्रपोर्शनमध्ये असेल तरी मात्र हे दिस टू ट्रँगल्स आर सिमिलर बाय SSS टेस्ट. या ठिकाणी घेतलेलं आहे बघा इन दिस टू ट्रँगल PQ अपॉन या ठिकाणी घेतलं आहे YZ QR आणि या ठिकाणी डिवायडेड बाय XY अँड PR डिवायडेड बाय XZ ह्या साईड घेतलेला आहे. अँड हेन्स ट्रँगल PQR सिमिलर टू ट्रँगल XYZ. त्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहे. प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. नंबर 1 ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल ABC. दिस इज रिफ्लेक्सिव्हिटी मीन्स ईच ट्रँगल इज सिमिलर टू itself. Then second, if triangle ABC is similar to triangle second triangle DEF, and then this second triangle is similar to first. This is symmetry. And third is if triangle ABC is similar to DEF and this DEF is similar to triangle GHI, then first triangle is similar to third triangle. This property is called transitivity. या ठिकाणी सॉल्व्ह करण्यासाठी बघा हे 2 ट्रँगल या ठिकाणी दिलेले आहे. इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल EDC. इन दीज 2 ट्रँगल्स आपल्याला काय लक्षात येते की या ठिकाणी ईच ऑफ 75 हा 75 हा 75 आहे हा 75 आणि हा 75. इन ट्रँगल ABC अँगल B इज इक्वल टू angle B means ABC is congruent to triangle this means EDC angle EDC. याला रिझन काय आहे ते गिवन मध्ये दिलेलं आहे आणि म्हणून. त्याच्यानंतर आपण बघूया या ठिकाणी हा जो C ट्रँगल आहे हा C ट्रँगल या ठिकाणी अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल अँगल C. याला रिझन काय लिहू शकतो आपण दीज आर कॉमन अँगल्स आहे. अँड हेन्स धिस ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल EDC. मग या ठिकाणी कोणती टेस्ट आपण यूज केली हा अँगल आहे हाही अँगल आहे आणि म्हणून AA टेस्ट बाय AA टेस्ट दीज ट्रँगल्स आर सिमिलर. त्याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघू बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी सेकंड एक्झाम्पलमध्ये हा ट्रँगल आहे. क्वेश्चन आहे आर द ट्रँगल्स इन फिगर 1.56 सिमिलर. इफ येस बाय विच टेस्ट. या ठिकाणी व्हॅल्यूज दिलेले आहे त्या व्हॅल्यूज बघा. हा ट्रँगल PQR आणि हा LMN या ठिकाणी व्हॅल्यूज दिलेले आहे. आपल्याला थोडंसं एक गेस करायचा आहे अंदाज बांधायचा आहे की या 3च्या डबल 6 आहे 4च्या डबल 8 आहे आणि 5च्या डबल 10 आहे. आणि म्हणून आपल्याला हे रेशोज आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल. जसं ह्या ठिकाणी मी घेतो PQ आणि अपॉन LM याच्या व्हॅल्यूज पुटअप करा. ही 6 आहे आणि LM 3 आहे. याचं आन्सर काढलं तर 2/1 येईल.
त्यानंतर ही दुसरी साईड घेतो बघा मी, QR अपॉन MN. व्हॅल्यूज पुटअप करा. 8 आणि अपॉन MN मीन्स 4. इथे डिवाइड करा. याचे आन्सर 2 अपॉन 1 येणार. त्याच्यानंतर ही थर्ड साईड आहे बघा, PR आणि इथली थर्ड साईड आहे LN. व्हॅल्यूज पुटअप करा. ही आहे 10 अपॉन ही आहे 5. याला जर डिवाइड केलं तर याचं आन्सर हे 1 येते. आता हे 1, हे सेकंड आणि हे थर्ड आहे. या तिन्ही याच्यावरून आपल्या लक्षात येईल, मीन्स फ्रॉम 1 to 3. या तिन्ही याच्यावरून आपल्या लक्षात येईल की दीज लेफ्ट हँड साईड मीन्स PQ अपॉन LM is equal to QR upon MN, which is equal to PR upon LN. ह्या तीनही लेफ्ट हँड साईड या ठिकाणी सेम आहे, कारण त्याचे राईट हँड साईड जे आहे रेशोज ते इक्वल आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो, हेन्स दिस ट्रँगल PQR is similar to triangle LMN. या ठिकाणी कोणती टेस्ट लागणार बघा, साईड आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो SSS टेस्ट. अशा प्रकारे याला आपण सॉल्व करू शकतो. नाउ इन फोर्थ एक्झाम्पल, in triangle ABC, this AP is perpendicular to this side BC, then BQ is perpendicular to this side AC, BPC and AQC एकच लाईनवर आहे बिटवीननेस. Then prove that triangle CPA, this triangle, and triangle CQB means CQB, this triangle हे सिमिलर आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इफ AP is equal to 7, AP is 7, BQ is 8 and BC is 12, then find length of AC. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. नाउ in triangle CPA in this triangle and CQB in this triangle, we can write CQB, we can write angle CPA is congruent to triangle CQB. याचं रिझन काय या ठिकाणी दिलेलंच आहे, each of 90 डिग्री. त्याच्यानंतर हा जो C अँगल, या दोन्ही ट्रँगलचा C अँगल जो आहे, अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. हे आहे कॉमन, या ठिकाणी लिहितो मी कॉमन अँगल्स कॉमन आहे. and hence we can write triangle CPA is similar to triangle CQB. याला रिझन काय, हाही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे, इथेही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि म्हणून ही जी टेस्ट होणार आहे ती AA टेस्ट होणार आहे. जर हे दोन्ही ट्रँगल जर कॉन्ग्रुएंट होत असेल तर मग आपल्याला त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहे त्या मात्र प्रोपोर्शनमध्ये राहणार. अँड हेन्स AP अपॉन BQ इज इक्वल टू AC अपॉन BC असं लिहू शकतो. याला रिझन कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. अँड हेन्स मग याच्या व्हॅल्यूज ज्या आहे त्या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या आहे. ही AP 7 divided by BQ 8, which is equal to AC is not given, means AC
अपॉन BC, BC is 12. क्रॉस प्रॉडक्ट घ्या and hence AC is equal to हे बघा 7 into 12 divided by 8. याला सॉल्व करा. which is equal to 4 2 जा 8, 4 3 जा 7 3 जा 21 अपॉन 2 मीन्स which is equal to या ठिकाणी सॉल्व जर केलं तर 10.5 आन्सर येईल आणि हेन्स वी कॅन राईट हिअर AC इज इक्वल टू 10.5. अशा प्रकारे आपल्याला AC ची व्हॅल्यू या ठिकाणी काढता आली. ठीक आहे. तर या फिफ्थ एक्झाम्पलमध्ये AR या ठिकाणी हे AR दिलेलं आहे. AR is equal to phi AP and AS is equal to phi AQ. मग याला जर सॉल्व केलं आपण तर AR अपॉन AP इज इक्वल टू फक्त हे फाय राहणार. मीन्स याचा डिनॉमिनेटर आपण 1 घेऊ अँड इकडे याला जर सॉल्व केलं AS हे AQ इकडे आणलं अपॉन AQ इज इक्वल टू फाय अपॉन 1. इथेही फाय अपॉन 1 आहे, इथेही फाय अपॉन 1 आहे. राईट साईड मीन्स लेफ्ट हँड साईड जे आहे AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन EAQ. आणि म्हणून आपण या ठिकाणी ठीक आहे एवढं काढल्यानंतर आता हे जे दोन ट्रँगल्स आहे ते ट्रँगल्स ASR अँड AQP हे जे दोन ट्रँगल्स आहे आताच आपण इथून लिहिलं आहे. हे याला आपण समजा 1 नंबर जर दिलं हे सॉल्व केल्यानंतर हेच आपल्याला प्रपोर्शन इथं लिहायचं आहे. AR अपॉन AP इज इक्वल टू AS अपॉन EAQ. हे आपण लिहिलं इथून फ्रॉम 1. इथं लिहितो आपण फ्रॉम 1. 1 वरून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर SAR अँगल SAR इज congruent. SAR is congruent to angle. कोणता अँगल येईल या ठिकाणी SAR QAP. QAP याला रिझन काय आहे हे अपोजिट अँगल्स आहे. अपोजिट अँगल्स आहे आणि म्हणून ते कॉन्ग्रुएंट राहणार. मग याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हे जे दोन्ही ट्रँगल्स आहे हेन्स ट्रँगल ASR इज सिमिलर टू ट्रँगल AQP. याला रिझन काय हे अपोजिट अँगल आणि या ठिकाणी 2 साइड्स मीन्स SAS टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रँगल्स या ठिकाणी सिमिलर राहणार. मग सिमिलर जर ट्रँगल आहे तर आपल्याला लिहिता येईल AR अपॉन AP इज इक्वल टू SR अपॉन QP. SR अपॉन QP. याला रिझन कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. मग असं जर असेल तर व्हॅल्यूज पुटअप करून द्या. मीन्स AR अपॉन AP मीन्स फाय अपॉन 1 विच इज इक्वल टू हे तसंच आपल्याला ठेवावं लागेल SR अपॉन QP. क्वेश्चन या ठिकाणी वेगळाच विचारला आहे तर याला क्रॉस प्रॉडक्ट घ्या. क्रॉस प्रॉडक्ट केल्यानंतर SR इंटू 1 मीन्स SR विच इज इक्वल टू फाय इंटू या ठिकाणी SR अपॉन QP पाहिजे होता. QP. SR इंटू 1 मीन्स SR
and phi into QP means phi PQ. आणि म्हणून आपण हे आपल्याला हेच विचारलं आहे हे या ठिकाणी प्रूव्ह करू शकलो. त्याच्यानंतर एक पुन्हा एक्झाम्पल घेऊ आपण. 9th एक्झाम्पल घेऊ. हे 9th एक्झाम्पल बघा. या 9th एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघायचं आहे ते सॉल्व करायचं आहे आपल्याला. यामध्ये ट्रँगल CDA अँड ट्रँगल CAB या दोन्ही ट्रँगलमध्ये बघा अँगल ADC is congruent to angle BAC which is given. Similarly, angle C is congruent to angle C which is common. या ठिकाणी रिजन लिहा कॉमन अँगल्स. अँगल जर कॉमन आहे तर ते सिमिलर आहे आणि दोन्ही अँगल्स घेतले आपण अँड हेन्स ट्रँगल CDA इज सिमिलर टू ट्रँगल CAB. रिजन अँगल टेस्ट मीन्स AA टेस्ट. मग या ठिकाणी या AA टेस्टनुसार हे टू ट्रँगल्स जर सिमिलर असेल तर त्यांच्या ज्या साइड्स आहे करस्पॉन्डिंग साइड्स त्या प्रोपोर्शनमध्ये राहणार. मीन्स CA अपॉन CB इज इक्वल टू CD अपॉन CA. याला रिजन आपण लिहू शकतो कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल मीन्स CSEST. मग या ठिकाणी क्रॉस प्रॉडक्ट जर आपण घेतला CA इंटू CA विच इज इक्वल टू दिस CD इंटू CB. CA इंटू CA means we can write CA into CA means CA square. CA square is equal to this CB into CD. Thank you.